की आता त्यांनी जे सांगितलं की 1 मे पासून मराठी ज्यांना येत नाही त्यांना रिक्षा चालवता येणार नाही किंवा कूल कॅब. तर मला तर ही चिंता आहे, ही खोकलेबाजी आहेत का? हे खोकलेबाजी आहे का? एकही शब्दाचं पालन होत नाही. म्हणून त्यांना सांगायचं आहे मला की मंत्री मोदीजी, मी आपल्या डिपार्टमेंटचं हे दिलेलं आहे आणि हे तर माझ्याकडे आलेली तक्रार आहे, शोधलं तर किती काय निघेल. माझं एक समजून घ्या, एखादा माझ्याकडे माणूस येतो की मला तुम्ही सर्टिफिकेट द्या, रहिवास दाखला म्हणून किंवा किंवा आधार कार्ड, त्यावेळी मी त्याला सांगतो की सोसायटीमध्ये जा, त्या सोसायटी चेअरमॅनचं पत्र आण, तू किती वर्षापासून इकडे राहतो, काय राहतो, तुझा ओळखीचं नगरसेवक त्याचं शिफारस पत्र आण, त्या व्हेरीफाय केल्यानंतर आमच्यासारखा व्यक्ती त्यांना शिपाय. आणि ह्यांनी व्हेरीफाय करायचं नाही का? डॉक्युमेंट कोणी आण. यांचं असं म्हणणं आहे का, साहब आधार कार्ड बोगस है तो हमको क्या लेन देना, पॅन कार्ड बोगस है तो हमको क्या लेन देना, हमारे पास तो आया तो हमने दे दिया. त्यांनी या सगळ्याची ऑरिजिनल पूर्तता केली पाहिजे ना. आता एक व्यक्ती मी सांगितलं मेलेला माणूस, आज त्याने सांगायला पाहिजे ना, आदमी किधर उसको तो खडा करो. ते घरी बसून पैसे घेऊन सगळं पासिंग करतात, म्हणून माणूस आहे की नाही तेही बघत नाही. हे मला मेरा कहना है.